या दोन बनारसी साड्यांमध्ये असं काय स्पेशल आहे की ह्यांची किंमत 75,000हून जास्ती आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या या साड्यांची खासियत। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा। दिस इज कविता कोपरकर। आज मी तुम्हाला बनारसच्या अशा एका वीविंग टेक्निक बद्दल सांगणार आहे, जे टेक्निक आता पडद्याआड जात चाललंय असं म्हणायला हरकत नाही। अतिशय अवघड असं काम ह्या साड्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि हे वीविंग टेक्निक म्हणजे रंगकाठ बनारसी वीविंग। रंगकाठ म्हणजे काय, रंगकाठमध्ये अशी काय खासियत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी एक दोन साड्याही माझ्या बरोबर घेतल्या आहेत, ज्याच्यामध्ये मला तुम्हाला एक्सप्लेन करायला आणि दाखवायला सोपं जाईल। तर आता रंगकाठ या शब्दाचा खरं हिंदी शब्दापासूनच हे वीविंग टेक्निकचं नाव आहे। रंगकाठचा अर्थ असा असतो की कलर ग्रेडेशन किंवा कलरमध्ये व्हेरिएशन असा त्या शब्दाचा लिटरल अर्थ आहे। ह्या बनारसी साड्यांच्या वीविंगमध्ये पूर्ण साडीभर तुम्हाला अनेक रंग दिसतात। ह्याच्यामध्ये कुठलंही टाईंग, डाईंग, बांधणी, लेहरिया अशा पद्धतीचं डाय करून वेगळे रंग दिले जात नाहीत, तर वेगवेगळे धागे वापरून वीविंग करतानाच वेगवेगळ्या रंगांचं मल्टी कलर्ड अशा पद्धतीचं पूर्ण साडीभर तुम्हाला वीविंग दिसतं। हे वीविंग अचीव करणं अतिशय डिफिकल्ट आहे। पिढ्यानपिढ्या पास ऑन करत आलेलं हे टेक्निक आहे आणि हे तुम्ही 4 दिवसात, 2 महिन्यात, 1 वर्षात शिकू शकता असं टेक्निक नाही। यामध्ये एखाद्या साडीमध्ये चौकोन चौकोन, एखाद्या साडीमध्ये डायगोनल, एखाद्या साडीमध्ये वेगवेगळे ॲब्स्ट्रॅक्ट पॅचेस अशामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स वापरलेले दिसतात। या कलर्सचं कॉम्बिनेशन, ती रंगसंगती ही प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळी असते। ऑरेंज, पिंक, पर्पल, रेड, येलो, ग्रीन या सगळ्या कलर्सच्या वेगवेगळ्या शेड्स या तुम्हाला रंगकाठ पद्धतीमध्ये वापरलेल्या दिसतात। कुठल्याही 2 रंगकाठ साड्या या एकसारख्या असूच शकत नाहीत, कारण जेव्हा हाताने विणल्या जातात तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये व्हेरिएशन नेहमी येतच। असं होऊ शकतं की मला ह्याच रंगसंगतीमधली एखादी रंगकाठ बघायला मिळाली, पण त्याचे शेप्स, त्याच्यामध्ये येणारं टेक्स्चर हे तुम्हाला वेगळंच जाणवेल। अजून एक खासियत रंगकाठमध्ये अशी आहे, आता ही साडी जर तुम्ही बघितली, त्याच्यामध्ये तुम्हाला छान पेस्टल रंग वेगवेगळे एका साडीमध्ये बघायला मिळतील, डायगोनली वीव केलेले। ओके, पण ह्या साडीमध्ये फक्त वेगवेगळे रंग नाही आहेत, तर त्याच्यात जरीचं काम सुद्धा आहे। आता रंगकाठ वीविंग ह्यासाठी इतकं डिफिकल्ट आहे की एकीकडे वेगवेगळे रंग वीव करायचे आहेत, त्याला कुठेही बॉर्डर्स येत नाहीत, ते रंग असे छान सिमलेसली एकमेकांबरोबर वीव केलेले असतात आणि ह्याचबरोबर जरीचा धागा वापरून त्याच्यावरती वेगवेगळं हायलाईट केलेले, कधी ब्रोकेड, कधी बुट्टे असे तुम्हाला बघायला मिळतील। अनेक महिने लागतात एक रंगकाठ साडी बनायला आणि म्हणून त्या साडीची किंमत ही 50,000च्या पुढे, 70,000च्या पुढे अशी असते, कारण जेवढं लेबर जास्ती, जेवढे कष्ट जास्ती, जेवढं लागणारं स्किल जास्ती, ते करणारे लोक कमी, तेवढी एखाद्या साडीची प्राईस जास्ती असते। रंगकाठ साडी जेव्हा तुम्ही नेसता तेव्हा ह्या कलेला, ह्या कामाला तुमच्या मार्गे राजाश्रय मिळाल्यासारखंच आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारचे निरनिराळे वीविंग टेक्निक्स, निरनिराळ्या साड्या मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन। धन्यवाद।